श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो सावध व्हा. शनिदेवाच्या 7.5चा आणि कर्माच्या कठोर परीक्षेचा तो दाहक काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. 31 डिसेंबर 2025च्या त्या काळरात्री जेव्हा संपूर्ण जग नवीन वर्षाच्या जल्लोषात असेल तेव्हा मकर राशीच्या नशिबात एक असा विस्फोट होणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांची राख करेल. तुम्ही आजवर ज्या अपमानाचे विष पचवले, ज्यांनी तुम्हाला संपला आहेस तू असे म्हणून हिणवले, त्यांना आता मकर राशीचा तो विश्वरूप चमत्कार पाहायला मिळणार आहे. ही वेळ तुमच्या पुनर्जन्माची आहे, कारण स्वामींच्या कृपेने आता तुमच्या नशिबाचे लोखंड सोन्यात बदलणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्याच वाट्याला इतकी मेहनत आणि तरीही इतकी उपेक्षा का आली? याचे उत्तर या 31 डिसेंबरच्या मध्यरात्री तुम्हाला मिळणार आहे. ग्रहांच्या एका अशा शक्तिशाली युतीने तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार केले आहे. तुमच्या संकटांचे पर्वत आता पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत. हा बदल केवळ नशिबाचा नाही तर तुमच्या धीराचा विजय आहे. असे काही गुपित उघड होणार आहे जे तुम्हाला शून्यातून थेट शिखरावर नेऊन ठेवेल. तयार रहा, कारण तुमच्या सुवर्णयुगाची ही सर्वात मोठी गर्जना ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरचा हा शेवटचा सूर्य मावळताना तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता सोबत घेऊन जाईल. अशी एक गूढ आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार आहे, जी तुमच्या पुढील अनेक पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करेल. ज्या रात्रीची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात, ती चमत्कारी रात्र आता तुमच्या दारावर उभी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आता असा चमत्कार घडणार आहे की तुम्ही स्वतःलाच विचाराल, काय खरंच माझं नशीब इतकं मोठं असू शकतं? काय घडणार माझ्या आयुष्यात 31 डिसेंबरच्या रात्री? त्यानंतर 2026वा माझे भविष्य काय असेल हे सर्व जाणून घेण्यासाठी गुरुजींनी पाहिलेली भविष्यवाणी आत्ताच पूर्ण बघा, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. त्यासाठी मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबर 2025च्या या अखेरच्या प्रहरात तुमच्या आर्थिक स्थितीचा असा काही भयानक कायापालट होणार आहे ज्याची कल्पना करतानाही तुम्हाला शहारे येतील. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या आर्थिक विवंचनेने तुमच्या रात्रीची झोप उडवली होती, त्या गरिबीच्या बेड्या आता तुटणार आहेत. शनी आणि गुरुचा हा दुर्मिळ संयोग तुमच्या राशीत महालक्ष्मी योग सक्रिय करत आहे. या रात्री तुम्हाला अशा ठिकाणाहून धनप्राप्तीचे संकेत मिळतील जिथे तुम्ही आशा सोडून दिली होती. हे केवळ उत्पन्न नसून तुमच्या कष्टाचे आणि सोसलेल्या अपमानाचे व्याजसकट मिळालेलं फळ असणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, सावध रहा, कारण तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमचे शत्रू देखील थक्क होणार आहेत. ज्यांनी तुम्हाला पैशांच्या कमतरतेमुळे हिणवलं, तेच लोक आता तुमच्या संपत्तीचा आकडा पाहून थक्क होतील. व्यापार असो वा नोकरी, 31 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला अशी एक सुवर्ण संधी मिळेल जी तुमच्या पुढील 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळासकट उपटून टाकण्याची ताकद ठेवते. स्वामींच्या कृपेने तुमच्या बँक बॅलन्समध्ये अशी काही वाढ होईल की तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे खरंच माझं नशीब आहे का? मकर राशीच्या जातकांनो, हा डिसेंबर 31 तुमच्या आयुष्यातील आर्थिक लाचारीचा शेवटचा दिवस ठरणार आहे. अडकलेले व्यवहार, जमिनीचे प्रश्न किंवा पूर्वजांची संपत्ती या सर्वांतून तुम्हाला अचानक मोठा लाभ होईल. पण लक्षात ठेवा, हे धन येत असताना तुमच्या नियोजनाबद्दल कमालीची गुप्तता पाळा. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या तिजोरीवर कुबेराची कायमची दृष्टी पडली आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची तुमची जिद्द आता यशाच्या शिखरावर पोहोचणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबर 2025ची ही रात्र तुमच्या शत्रूंसाठी विनाशाची रात्र ठरणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि तुमच्या प्रगतीचे रस्ते रोखण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचा हिशोब शनिदेव याच रात्री पूर्ण करणार आहेत. ग्रहांची स्थिती इतकी क्रूर बनत आहे की तुमच्या विरुद्ध रचलेलं प्रत्येक कारस्थान आता त्या रचणाऱ्यावरच उलटेल. तुम्हाला हातावर हात धरून फक्त हा न्याय पाहायचा आहे. शत्रूंचे चेहरे रडवेले होताना पाहून तुमच्या काळजाला आजवर न मिळालेली शांती मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, सावध रहा, कारण तुमच्या अत्यंत जवळचे काही खोटे चेहरे या रात्री उघडे पडणार आहेत. जे तुमच्याशी गोड बोलून मागे विष कालवत होते, त्यांचा खरा चेहरा एका धक्कादायक घटनेतून तुमच्या समोर येईल. ही वेळ हळवे होण्याची नाही, तर या विषारी नात्यांपासून मुक्त होण्याची आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच तयार झाले आहे, ज्याला कोणतीही करणी, बाधा किंवा नकारात्मक शक्ती स्पर्शही करू शकणार नाही. ज्यांनी तुमचं नाव खराब केलं, त्यांचंच अस्तित्व आता धोक्यात येईल.
मकर राशीच्या जातकांनो, करिअरच्या ठिकाणी तुमचे जे विरोधक होते, जे तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा पत्ता आता कायमचा कट होणार आहे. कार्यालयातील राजकारण असो वा व्यवसायातील स्पर्धा, तुम्ही आता निर्विवाद विजेते म्हणून समोर येणार आहात. 31 डिसेंबरची ही काळरात्र तुमच्या शत्रूंच्या गर्वाचा नाश करेल आणि तुमची सत्ता पुन्हा प्रस्थापित करेल. या वर्षाचा शेवट तुमच्या विजयाने आणि शत्रूंच्या अंताने होणार आहे, हे निश्चित समजा. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा घड्याळाचे काटे 12वर येतील, तेव्हा तुमच्या मोबाईलवर किंवा दारावर असा काही निरोप येईल जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे. हा केवळ निरोप नसेल, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची ती किल्ली असेल जिची तुम्ही जन्मापासून वाट पाहत होता. एखादी अशी मोठी संधी किंवा एखादी अशी माहिती तुम्हाला मिळेल जी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतील. हे गुपित तुमच्या भविष्यातील सर्व आर्थिक आणि मानसिक चिंता मिटवून टाकणारे असेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या हातातील रेषेत दडलेला तो सुवर्णयोग आता सक्रिय झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या कामासाठी तुम्ही वणवण भटकलात, ते काम या रात्री एका क्षणात पूर्णत्वास जाण्याचे संकेत मिळतील. ज्या लोकांनी तुम्हाला नालायक ठरवले, त्यांना आता तुमचे कर्तृत्व पाहून मान खाली घालावी लागेल. हे नशिबाचे दार उघडताना एक अनामिक भीती मनात असेल, पण घाबरू नका. हा स्वामींच्या कृपेचा तोच चमत्कार आहे, जो मकर राशीच्या आयुष्यात युगांतून एकदाच येतो. मकर राशीच्या जातकांनो, या रहस्याचा उलगडा होताच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट येईल. 31 डिसेंबरची ही रात्र तुमच्या वंशातील गरिबी आणि संघर्षाचा शेवट करणारी ठरेल. तुमची प्रगती पाहण्यासाठी जे आतुर होते, त्यांच्यासाठी ही रात्र उत्सवाची ठरेल. स्वामींच्या नामाचा जयघोष करा, कारण या गूढ बातमीने तुमच्या आयुष्यातील विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उद्याचा सूर्य तुमच्यासाठी केवळ नवीन वर्ष नाही, तर नवीन आयुष्य घेऊन येणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरच्या या रात्री तुमच्या शरीरात आणि मनामध्ये एक असा बदल घडणार आहे ज्याची विज्ञानाकडेही उत्तरं नसतील. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या शारीरिक व्याधींनी किंवा मानसिक तणावाने तुम्हाला पोखरले होते, त्या सर्वांचा या रात्री भयानक अंत होणार आहे. जेव्हा 31 डिसेंबरचा चंद्र अस्ताला जाईल, तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल. हा असा चमत्कार असेल की तुम्ही स्वतःला आरशात पाहताना ओळखू शकणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे ते तेज पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. मकर राशीच्या जातकांनो, सावध रहा, कारण हा केवळ शारीरिक बदल नाही, तर तुमच्यावर झालेल्या वाईट नजरेचा शेवट आहे. कित्येक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की कोणीतरी तुमची शक्ती खेचून घेत आहे किंवा तुमच्या शरीरात जडत्व आले आहे. पण 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मकर राशीच्या कुंडलीत आरोग्य योग इतका प्रबळ होणार आहे की कोणत्याही प्रकारची बाधा किंवा नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर पळेल. तुमची जुनी औषधे आता कायमची सुटण्याची वेळ आली आहे. ही नवीन शक्ती तुम्हाला आगामी वर्षात एका योद्ध्यासारखे उभे करेल. मकर राशीच्या जातकांनो, या शेवटच्या रात्री तुमच्या मनावरचे ते काळजीतले ढग कायमचे विरघळणार आहेत. ज्या नैराश्याने तुम्हाला रात्री झोपू दिले नाही, ती सर्व भीती या रात्रीच्या काळोखात भस्मसात होईल. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनामध्ये एक अभूतपूर्व शांतता आणि आत्मविश्वास निर्माण होईल. 31 डिसेंबरची ही रात्र तुमच्यासाठी आरोग्याची आणि आत्मिक पुनर्जन्माची ठरणार आहे. उद्याच्या सूर्यासोबत तुम्ही एका अशा ऊर्जेची अनुभूती घ्याल जी तुम्हाला जग जिंकण्यासाठी पुरेशी असेल. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरच्या या रात्री तुमच्या नात्यांमध्ये एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वात जास्त मानसिक त्रास दिला होता, तीच व्यक्ती या रात्री तुमच्यासमोर नतमस्तक होताना दिसेल. गेलेले प्रेम किंवा दुरावलेली जवळची व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे परत येण्याची दाट शक्यता आहे. हा केवळ संवाद नसेल, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या भावनिक जखमेवर घातलेली मायेची फुंकर असेल. मकर राशीच्या जातकांनो, सावध रहा, कारण याच रात्री तुमच्या कुटुंबाशी संबंधित एक असे भयानक रहस्य उघड होणार आहे जे आजवर अंधारात लपलेले होते. तुमच्या घराण्यावर किंवा तुमच्या प्रगतीवर कोणी वाईट नजर लावली होती, याचा उलगडा या रात्री होईल. हे सत्य समोर येताच तुमच्या मनातील सर्व गैरसमज दूर होतील. ज्या नात्यांनी तुम्हाला आजवर हिणवलं, तेच नाते आता तुमच्या यशाचे आधारस्तंभ बनतील. तुमच्या घरात आनंदाचा असा वर्षाव होईल की येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी केवळ उत्सव नसेल, तर ते एक प्रेमपर्व ठरेल. मकर राशीच्या जातकांनो,
या वर्षाचा शेवट तुमच्या नात्यांमधील सर्व कडू आठवणी संपवून गोडवा घेऊन येणार आहे. ज्यांच्या विवाहासाठी अडथळे येत होते त्यांच्यासाठी या रात्री अत्यंत शुभ संकेत मिळतील. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरादारावर सुखाचा असा वर्षाव होईल की तुम्ही आनंदाने भारावून जाल. 31 डिसेंबरची ही रात्र तुमच्या आयुष्यातील एका नव्या नात्याची किंवा जुन्या नात्याच्या पुनर्जन्माची साक्ष देणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबर 2025च्या रात्री जेव्हा घड्याळात 12चे ठोके पडतील तेव्हा ब्रह्मांडात एक अशी महाशक्ती जागृत होणार आहे जी केवळ तुमच्यासाठी असेल. हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्या आयुष्यातील कष्टाच्या आणि 7.5च्या त्या दाहक अध्यायाची पानं कायमची फाडली जातील. त्या मध्यरात्री तुमच्या अंतरात्म्यातून एक असा आत्मविश्वास बाहेर पडेल जो जगाला थक्क करेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचा तो जुना नकाशा आता बदलला असून तिथे आता विजयाचे सिंहासन मांडले गेले आहे. मकर राशीच्या जातकांनो, सावध रहा, कारण 1 जानेवारी 2026चा जो सूर्य उगवेल तो तुमच्यासाठी केवळ प्रकाशाचा गोळा नसेल तर तो तुमच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असेल. या वर्षाच्या शेवटच्या क्षणी तुमच्या राशीत होणारा हा महाबदल तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुमचे विरोधक केवळ पाहूच शकतात. तुमची आजवरची प्रत्येक हार आणि प्रत्येक अपमान याचं व्याजसकट फळ देण्याची शपथ नियतीने घेतली आहे. 31 डिसेंबरच्या त्या शेवटच्या सेकंदाला तुमच्या नशिबाचे दार उघडेल आणि समोर उभं असलेलं यश पाहून तुम्हाला आश्चर्याचा तीव्र धक्का बसेल. मकर राशीच्या जातकांनो, हा प्रवास सोपा नव्हता, पण तुम्ही हार मानली नाही आणि म्हणूनच हे विश्व आता तुमच्यासमोर नतमस्तक होत आहे. स्वामींच्या कृपेने आता तुमच्या प्रत्येक कृतीला यशाचा स्पर्श लाभणार आहे. 31 डिसेंबरची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी विजयाची रात्र ठरणार आहे. लक्षात ठेवा, आता तुम्ही केवळ काम करणार नाही तर तुम्ही राज्य करणार आहात, कारण आता तुमच्या कर्माचा खरा फळ मिळण्याची वेळ आली आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमची ही भाग्यवान वेळ आता सुरू झाली आहे. महादेवाच्या आशीर्वादासाठी या व्हिडिओला त्वरित लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावनाने लिहा, जय भोलेनाथ. कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता तुमचा विजय निश्चित आहे.